तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशाल दादा तुम आगे बढ़ो, हमारे साथ हैं। कौन बनते हैं इतने, कौन बनते हैं इतने, डिस्प्ले पैकेट, डिस्प्ले पैकेट, ना बटन, डिस्प्ले पैकेट, अरे डिस्प्ले पैकेट, अरे कौन विशाल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नो कमांड नो मशाल, नो सांगली शहरात सगळीकडे पाकिट आलं हो, ऐका सांगली शहरात ज्यांनी कापलं आमचं तिकीट त्यांनी लक्षात ठेवा आमचं पाकिट, आणि मै हुना पार्ट 2। सांगली जिल्ह्याच्या लोकसभेची निवडणूक लागली आहे आणि त्यासाठी विशालदादा पाटील हे आपले उमेदवार आहेत आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे आणि आज त्यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले आणि ही जी त्यांची उमेदवारी आहे ही काँग्रेसचीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, काँग्रेस विरोधी नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीच ही उमेदवारी आहे। तर सांगलीच्या जनतेची, सांगली जिल्ह्याच्या, कारण सगळ्या जनता ही आता पेटून उठलेली आहे आणि त्यांच्या मागे उभी आहे आणि त्यांचा विजय हा जनतेचा विजय असणार आहे। त्यामुळे ही जनतेची निवडणूक आहे आणि निश्चितपणे त्यांचा विजय होईल अशी मी आशा। तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? मी लोकांना हेच आवाहन करेन की वसंतदादा घराण्याच्या मागे इथून मागच्या काळात सुद्धा जे बापू असतील, अण्णा असतील किंवा मदन भाऊ असतील आणि ह्या सर्वांच्या मागे जसं तुम्ही राहिला या घराच्या मागे, तसंही तिथून पुढच्या काळात सुद्धा आम्हाला जनतेचं तेवढंच प्रेम आणि जनता तेवढंच भरभरून मतदान करेल अशी मी आशा व्यक्त करते। माझं नाव राजेंद्र पाटील। गेल्या 80 ते 85 वर्ष या सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांनी काँग्रेसचा विचार सांगली जिल्ह्यामध्ये रुजवला त्या दादा घराण्याला आज काँग्रेसच्या तिकिटासाठी आज या क्षणापर्यंत झगडावं लागलं आणि म्हणून या सांगली लोकसभा मतदारसंघातून विशालदादांनी जनतेच्या रेट्यामुळं आज अपक्ष उमेदवारी ठेवलेली आहे। जनतेच्याच मनात आहे की दादा घराण्याचा हा उमेदवार निवडून आणायचा आहे। या लोकसभा मतदारसंघातील ज्या ज्या लोकांनी विशालदादांना तिकीट मिळवली यासाठी काही जणांनी प्रयत्न केले असतील, त्या लोकांना मला सांगायचं आहे, ज्यांनी कापलं आमचं तिकीट त्यांनी लक्षात ठेवा आमचं पाकिट। आणि म्हणून आज विशालदादांची अपक्ष उमेदवारी ही जनतेसाठी आहे आणि ही लढाई, ही लोकसभेचा रणसंग्राम आता विशालदादांचा राहिलेला नाही, त्यांनी जनतेच्या हातात घेतलेला आहे। त्यामुळं येणाऱ्या लोकसभा या मतदारसंघामध्ये जनता विशालदादांना प्रचंड मताने निवडून आणणार आहे, यात काही शंका नाही। आणि म्हणून मला या सगळ्यांना सांगायचं आहे की या लोकसभेच्या रणसंग्राममध्ये विशाल पाटील यावर्षी लोकसभेचं पाकिट मारणार, यात काही शंका नाही। लोकसभा 2024 रणांगण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे विशालदादा पाटील यांनी पक्षाच्या चिन्हासाठी मागणी केली होती, उमेदवारी मागणी केली होती, परंतु शेवटपर्यंत प्रयत्न करून सुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिलेली नाही। या ठिकाणी आघाडीचं चिन्ह, आघाडीची ही सीट शिवसेनेला सुटल्यामुळं शेवटी पक्षाला काही अडचणी असल्यामुळे ते देता आले नाहीत। पण विशालदादांनी काँग्रेस पक्षाचा आणि अपक्षांचा सुद्धा अर्ज भरलेला या ठिकाणी होता। सर्वांच्या विचारमेळाव्यानं आणि जनतेच्या रेट्यामुळं ही अपक्ष उमेदवारी दादांना आज या ठिकाणी करण्यात आली। खरोखर जनतेनं, या सांगली लोकसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आज या ठिकाणी दादांना लिफाफा हे चिन्ह मिळालं आहे, बंद पाकिट, आणि सर्व जनतेनं या ठिकाणी यावेळेला अपक्ष उमेदवार म्हणून विशालदादा पाटील यांना निवडून द्यायचं ठरवलेलं आहे। आम्ही सर्वसामान्य जनसंसात फिरत असताना सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियासुद्धा तशाच येतात
की ह्या वेळेला विशालदादांना कसल्याही परिस्थितीत खासदार करायचं आणि दिल्लीला पाठवायचं अशी सर्वच त्या तमाम सांगली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेची इच्छा आहे आणि ती इच्छा येत्या या 7 मेला या ठिकाणी 100% मतदान पेटीतून ही सर्वसामान्य जनता दाखवून देईल अशी मला अपेक्षा आहे. गेल्या अनेक वर्षापासून सांगलीच्या जिल्ह्याला सगळ्या माहीत आहे की सांगली जिल्हा म्हणजे वसंतदादा आणि वसंतदादा म्हणजे सांगली जिल्हा. गेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुकीत इथं दादा घराण्यानं राज्य केलेलं आहे आणि दादा घराण्याचाच उमेदवार प्रत्येक वेळी निवडून आलेला आहे. आणि तसं असताना ग्राउंड रियालिटी न चेक करता फक्त काही लोकांना विशालदादा पाटील नको होते म्हणून त्यांचं तिकीट कापण्यात आलं. कारण त्याच्यामागे एकच कारण आहे की विशालदादा पाटील जर का निवडून आले तर ते कुणालाही ऐकणार नाहीत आणि ह्या सांगली जिल्ह्याचं नेतृत्व ऑटोमॅटिक त्यांच्याकडे जाणार आहेत. आणि जनतेला सुद्धा हेच पाहिजे आहे की विशालदादा पाटील हे एक डायनॅमिक नेतृत्व आहे आणि ते जर का निवडून आले तर ते सांगली जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्याकरता सांगली जिल्ह्याच्या जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीत 7 तारखेच्या मतदानाला आमचं पाकिटाचं चिन्ह आहे. पाकिटाचं चिन्ह आम्ही प्रत्येक घराघरात पोचवू आणि ह्या पाकिटाच्या माध्यमातून विरोधकाचं पार्सल हे त्यांच्या गावात नक्की आम्ही पोचवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगली जिल्ह्यात विशालदादा पाटलांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो आता आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये त्याचा प्रतिसाद उमटून दादांना एकमतानं निवडून देणार आणि यासाठी आमचे मुद्दे असणार आहेत. जे मोदी सरकार आहे त्यांनी 8 आण्याची काड्यापट्टी 2 रुपये केलेली आहे. 8 आण्याचं जेरॉक्स 2 रुपये केलेलं आहे. 4 पट महागाई करणाऱ्या मोदीला आम्हाला हटवायचं आहे. कारण इतकी महागाई कुठल्याही सरकारनं केली नव्हती. 4 पट महागाई केली आहे आणि अशा पद्धतीनं महागाई आणि 1.25 लाख रुपये प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज करणाऱ्या, 15 लाखाचं खोटं आश्वासन देणाऱ्या व सगळ्या या भारतातील नारीवरील अत्याचार कमी करण्याचा रोखण्याचा त्यांनी वचन दिलं होतं. पण मोदीनं कोणतंही वचन पाळलेलं नाही. त्यासाठी आम्हाला या विशालदादांना बहुमताने निवडून द्यायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.